गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. डेली ब्लॉगमध्ये आपला 38वा दिवस आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि काल आपण 40 ऑर्डर मारल्या. मी म्हणजे असं टार्गेट ठेवलं नव्हतं की किती ऑर्डर मारायचं किती ऑर्डर नाही मारायचं. बट आज काय टार्गेट आहे ते मला पण काय माहिती नाही. जशी स्टार्ट करूया ऑर्डर. पहिली ऑर्डर मला जयसुद्धामधून लागली आहे. तर फटाफट सबस्क्राईब पण करा, लाईक वगैरे करा यार फटाफट. सेकंड ऑर्डर, पहिलीच ऑर्डर आहे आपली आजच्या दिवसातली मॉर्निंगमधली. आणि पहिली ऑर्डर जयसुद्धामधून घ्यायची होती. टेम्पोमध्ये तुम्हाला हॉटेल दिसला नसेल, बट भरपूर फेमस हा ब्रेकफास्ट नाश्त्याचा हॉटेल आहे जयसुद्धाकडे. भरपूर गर्दी असते. तशी जास्त पण लेट नाही करत आपण ऑर्डर द्यायला पाहिजे आजच्या दिवसात. नो टार्गेट. तर चला काहीच पहिली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. आणि दुसरी ऑर्डर आता आपल्याला घ्यायची आहे कोल्हापूर डोसामधून. आणि ती ऑर्डर द्यायला जायची आता खार्डीला. दुसरी ऑर्डर आपल्या खार्डीची आहे. सेकंड ऑर्डर पिकअप कोल्हापूर डोसा. आता जाऊया आपण इम्पेरियल टॉवरला खार्डीला. होय ट्राफिक 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 हे आता सकाळच्या कसे कामावर जाणारे पण बस असतात ना, इथून आपलं ठाणा बिना साईडला एरोली बिरोली साईडला इथून शॉर्टकट असतात वाशी साईडला. त्यासाठी या टायमाला फक्त इथं ट्राफिक होतो. आणि दुपारच्या टायमाला काहीच नसतो. बट हां दुपारी नसतो, बट संध्याकाळी जे 7-8 वाजतात ना तेव्हा बेकार ट्राफिक होतं इथे. गाईस आपले सेकंड ऑर्डर द्यायची होती खार्डीला इम्पेरियल टॉवर. तशी सेकंड ऑर्डर पण कंप्लीट झाले आहेत. बट आता पेट्रोल भरायला जाणं होतं, बट पेट्रोल आहे गाडीमध्ये. तर आजचा अर्धा दिवस चालेल. बट नेक्स्ट टाईम जर खार्डीला येईल तेव्हा नेक्स्ट टाईम पेट्रोल भरून जाईल. ओके. तर तिसऱ्या ऑर्डरची वाट बघावं लागेल आपल्याला इथेच. चला तर काहीच फायनली तिसरी ऑर्डर लागलेली आहे आता. आणि ती आहे आपली जयसुद्धा पूर्ण जायचे मारुती नगरला. 3 ऑर्डरमधले 2 ऑर्डर आता आपल्याला जयसुद्धाच्या लागल्या टोटल. तर चला जाऊया आता जयसुद्धाला. बघा काही तिसरी ऑर्डर आहे जयसुद्धामधून. आणि आता ही द्यायची आपल्याला मारुती नगरला. त्या साईडला जाम ट्रॅफिक होतं. याचं शॉर्टकटने आलो. आता एवढं आलोच नसतो या साईडला. तर जाऊया फटाफट ऑर्डर देऊया. तर आपल्या 4 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि 5वी ऑर्डर घेतली आहे शिवराज हॉटेलमधून. तर हा हॉटेल माझ्यासाठी नवीन आहे. जरा कुठे आहे मला पण माहिती नाही. तर जो लोकेशन दिलं आहे त्या लोकेशनवर जावं लागेल आणि बघावं लागेल. आणि ऑर्डर पण झाली असेल का माहिती नाही, पण जाऊ पहिला ऑर्डर घ्यायला. बघा 5वी ऑर्डर शिवराज हॉटेल. ओळखीचं होतं, फक्त पहिल्यांदाच मला ऑर्डर आली भरपूर दिवसानंतर या हॉटेलमध्ये. त्याची 5वी ऑर्डर आहे याच्या मुंब्रा कॉलनीमध्ये. गाईस 5वी ऑर्डर कंप्लीट झाली आहे. तर 6वी ऑर्डर घेतली आहे साऊथ इंडियनमधून. पण द्यायची या साईडला द्यायचे. तर एकत्र जर भेटले असते तर काय टेन्शन नाही. कपडा जावं लागेल. साईदामाइट्स ह्या साईडलाच कुठेतरी आहे, तर शोधावी लागेल. पहिला ती ऑर्डर आहे ती पिकअप करून येतो. नंतर मग इथल्या ऑर्डर कॉल करू कस्टमरला कुठे द्यायचं. 6वी ऑर्डर साऊथ इंडियनमधून. आणि या हॉटेलला सगळ्यापासून पहिली ऑर्डर आहे ही पण. त्यामुळे जरा बोलला आता तुला तेरे पास बहुत ऑर्डर आहे का, ऑर्डर येतात आपल्याला जिथं गेलेलो तिथंच गाईज. तर आपल्या टोटल 6 ऑर्डर कंप्लीट झाले. 5वी ऑर्डर एविंगची होती आणि 6वी ऑर्डर पेविंग. म्हणजे थोडा आणायला लेट झाला. म्हणजे पहिला ऑर्डर ती आली म्हणून मी ऑर्डरही द्यायला आलो नाही. तर दुसरी ऑर्डर परत ती जाऊन घ्यायची होती म्हणून आता एकाच बिल्डिंगमध्ये होते, फक्त एविंग बिविंग होती. आणि थोडा पाठीपुढे ऑर्डर केले कस्टमरने, त्यामुळे उशीर झाला. जसे आता पुढच्या ऑर्डरची ऑर्डर घ्या. चला तर काही फायनली आपल्याला 7वी ऑर्डर लागलेली आहे. कोल्हापूर डोसामधून घ्यायचे. ती साई अमृतमध्ये द्यायची. तर त्याची जवळजवळचीच ऑर्डर आहे. तशी जाऊ फटाफट ही ऑर्डर कंप्लीट झाली. गाय 7वी ऑर्डर आहे. आणि आज ऑलमोस्ट ना दिवसभरात अजून दिवस पूर्ण नाही आला आहे. जेवढे पण ऑर्डर आले आहेत ना कोल्हापूर डोसा आणि जयसुद्धा, यात 2 हॉटेलमधून जास्त ऑर्डर मारल्या जातात आपण. आता आपली 7वी ऑर्डर आहे. आणि जयस हॉटेलमधून ऑर्डर घ्यायची होती मला. आणि गाडी तिकडे लावली तर ट्रॅफिक असल्यामुळे गाडी तिकडे लावावं लागली. आणि एक्सिलेटर पण बंद आहे, आता जावं लागेल चालत. गाईज ही बघा आपली 9वी ऑर्डर होती. अमूलमधून घ्यायची होती. आणि ऊन बघा भरपूर चालू झालं आहे यार. वैताग यायला लागला आता मला. वैतागून मतलब नाही काय, कोण ऑर्डर नाही मारणार आपल्या. तशी जाऊया
ही ऑर्डर आपल्याला पोस्ट ऑफिसच्या इथे नाही द्यायची आहे, आपला मुंबई कॉलेज मुंब्रा दिवस तिथे द्यायची. ही ऑर्डर घेऊन मग आपल्याला अजून कुठेतरी द्यायचं आहे. गाईज ही बघा आपली 11वी ऑर्डर आजच्या दिवसातली एशियन हॉटेलमधला पहिलीच ऑर्डर. ही द्यायची आहे बी आर नगर टर्फचं इथं ऑफिस आहे ना तिकडे द्यायचे आहे. 15 ऑर्डर होतील 3 वाजेपर्यंत, काय माहिती नाही मला, तर काय विल ट्राय. ती बघा आपली 13वी ऑर्डर देसी पबमध्ये घ्यायची होती. आता आपण फक्त टार्गेट ठेवला आहे 15 ऑर्डरचा. 2 वाजले मी जायचं मला थोडं बाहेर, तर बाहेर जायचं पण तुम्हाला समजेल, पूर्ण ब्लॉग बघा. काय बोलतो? देवांशी हॉस्पिटल ऑर्डर घेऊन चाललोय. तरी बघा आता 15वी ऑर्डर आहे आपल्याकडे. टोटल 15वी ऑर्डर आत्ता वाजले 3 आणि एवढेच ऑर्डर आज मारणार आहे. त्यानंतर बघू आल्यानंतर किती ऑर्डर मारायचा काय प्लॅन अजून फिक्स नाही. तर ही ऑर्डर आपल्याला चंद्रकांतच्या इथे द्यायची आहे. सेझनमधून ऑर्डर पिकअप केली आणि ऑर्डर द्यायला ऑर्डर सॉरी डिक्कीमध्ये आहे. मी तुम्हाला ते टी शर्टही दाखवल्या, सॉरी हा का. हे बघा ही ऑर्डर आहे, चंद्रकांतमध्ये द्यायची आहे. तर चला गाईज आपल्या टोटली आज 8 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत टोटल 15 ऑर्डर कंप्लीट झाले. आणि आता हे सगळं जे बॅट आणि आतमध्ये टी शर्ट आहेत ना ते सगळे आता घेऊन जायचे आहेत, पार्सल करायचे आहेत. कुठे का पार्सल करायचे आहेत तेवढ्यात काय रिव्हील करणार नाही. तर लेट्सी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कुठे झालं, कुठचा स्टॉप आहे, कुठे जाणार आहे, तर लेट्सी पूर्ण बघा, मजा येणार आहे. आणि लाईक वगैरे करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, कमेंट पण करा. ओके, तर आता जाऊया आपण. काय जेव्हा इथं फर्स्ट टाईम म्हणजे भरपूर दिवसानंतर इथे हे सगळं बघतोय. तर ह्याच्यात आपण बघेल फास्ट ट्रेन 2:49ची आहे, स्लो ट्रेन 3:16ची आहे. जाऊया इथून. आता इम्पॉर्टंट आपल्याला फास्ट ट्रेन आहे. गाईज 2:49ची ट्रेन जी आहे ना ती लेट झाली आहे, त्यामुळे आपल्याला ही ट्रेन भेटू शकते. 2:49ची ट्रेन बरं झालं, प्रॉपर टायमिंगवर आलो आता आपण. चला, नशीब जे होत आहे अच्छे गेले होते. गाईज फास्ट ट्रेनचीच वाट बघणार होतो मी. त्याची फास्ट ट्रेन आता येईल थोड्याच वेळात. आणि आता आपण डायरेक्ट दादरला, दादरवरून कुठे जायचं ते पण एवढ्यात नाही लागणार आपण. त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. जस्ट अनाउन्समेंट केली आहे. ओके गाईज आली ट्रेन 2:49ची प्रॉपर टायमिंगवर. दादर स्टेशनला, दादर स्टेशन आपल्याला अंधेरी ट्रेन पकडायची, कुठची ट्रेन पकडायची का माहिती नाही, बट टी सीने यांना पकडलं आहे. आपल्याला विले पारलेले आहे मेन म्हणजे काय प्रॉपर ॲड्रेस माहीत नाही, आपल्याला कॉल करावा लागेल तिकडे गेल्यावरती. काहीच तर आलं आता आपण डायरेक्ट फायनली आपला जो डेस्टिनेशन होता विले पार्लेला यायचा, दिवा टू दादर, दादर टू विले पार्ले. तर इथून आपल्याला वेस्टला जायचं आहे. वेस्टवरून एक ॲड्रेस आहे तिकडे जायचं, तर ॲड्रेस रिव्हील नाही करणार आहे. हे बघा विले पार्ले आणि हा ब्रिज चढून जायचं आपल्या त्या साईडला. मध्ये काय सीन नाही तेव्हा मी बसलेलो रील्स बघत, रील्स बघता बघता नक्कीच लक्ष गेला माझं त्या बोर्डवरती विले पार्ले टिकून करून. तर मी अजून पुढे पुढे गेलो असतो रील्सच्या नादात. गाईस तर आता आपण रिक्षा पकडले विले पार्ले 2 नंबर स्टँडला यायचं आहे. ॲड्रेस वगैरे सांगून ठेवला त्यांना. किती लांब आहे तर करणार करणार, त्यामुळे ऑटोमेट जावं लागेल. आणि मुंबई साईडला कुठे शेअरिंग नसतं, त्यामुळे मीटरनेच जावं लागेल. आणि आपल्याला आता आयडिया नाही पीछे गाड़ी जाम हो गया, अभी ऐसे खड़ा रहेगा, पेमेंट करावं लागेल. मेरा पीछे जो देखो पहला, नो आयडिया. कैसे नहीं आ रहा है बोल रहे, ये आ रहा है बोल रहे. क्या लगता है कितना अमाउंट पड़ेगा स्टेशन? वो जाएगा नहीं, इधर ही खड़ा करेगा वो. बोलो उनको. तर चला गाईज, तर फायनली गाईज आपला जो स्पॉट होता डेस्टिनेशन 80% तर झालं. आता 20% आता आपल्याला ॲड्रेस शोधायचा आहे हा. तर इकडे आल्यावर बघतो मुंबई साईडला पण अशी रस्त्याची कामं चालू असतात, कारण की अशी कामं तर मी आय थिंक दिव्यालाच बघितली. आणि आता मी जसं एक कॉल केला ना, त्या कॉलवरती मला असं ऐकवलं की
तो जो बंगला आहे ना तो अनिल कपूरचा बंगला आहे ना, अनिल कपूरचा, त्या समोरच ती बिल्डिंग आहे त्याची. त्या निमित्ताने मला अनिल कपूरचा बंगला पण बघायला भेटला. जाऊया आता तिकडून. मग आता समोरच बिल्डिंग आहे. तिकडे आपल्याला हे जे बॅट आणि जे टी शर्ट्स आहेत ना द्यायचे आहेत. हे जे बॅट वगैरे आहेत ना, भवानीपूरची बॅट प्लस त्याच्यात श्रीनिवासचं टी शर्ट वगैरे आहे, शरदाचं टी शर्ट. तर आता हे सगळं दुबईला ट्रान्सफर होणार आहे. तर म्हणजे आता दुबईला घेऊन जाणार आहे. शरद आय थिंक वाटतं दुबईला झालं आहे. तर त्यासाठी घेऊन आलो आहे दिव्यावरून, खास करून श्रीनिवाससाठी. तशी आता जाऊ बघू आता. आपला इथला एरिया पण खूप एकदम कूल वाटतं, एकदम शांतता. तर फर्स्ट टाइम आलो मी म्हणजे विलेपार्लेला आणि या ठिकाणी. तर एस बघू आता. अनिल कपूरचा बंगलो पण बघायला भेटणार आपल्याला आय थिंक. बघूया गाईस. तर चला, आपला जो मेन काम होता, डेस्टिनेशन स्टॉप होता आणि जे पार्सल द्यायचं होतं बॅट वगैरे टी शर्ट वगैरे, तर ते देऊन झालं आहे. आणि इथं कुठे दिसत नाही अनिल कपूरचा बंगला. तर आपण जाऊया डायरेक्ट आता घरी. आपल्याला इकडे जायचं होतं प्रॉपर एकदम. इथला एरिया जो आहे फुल क्लिनिंग आहे. आणि आय गेस मला वाटतं हा जो बंगला दिसतोय ना, हा बघा, हा पूर्ण बंगला आय थिंक अनिल कपूरचा आहे. मला पण प्रॉपर आयडियाच नाही माहीत, फक्त ते बोलले की हा अनिल कपूरचा बंगला, त्यासमोरची बिल्डिंग. आणि आपलं काम झालं, बाकी राहून दे. जाऊया आपण आता घरी. बघू आता इथून जायला किती लागतं. पण मी 3-3:30ला निघालेलो दिव्यावरून आणि इथं पोहोचायला आपले 5 वाजले, बरोबर 5 वाजले. जाऊया आता घरी. तर चला, आता आपण रिक्षा पकडली आहे. मग अशी जिथून रिक्षा पकडलेली, रिक्षाने आपल्याला सोडलेलं, तिकडून रिक्षा पकडली आहे. आता आपण जाणार परत. आलो तसं रिटर्न जायचं आहे. पुढे जायचं ना आपल्याला, जास्त टाईम पण नाही आपल्याला. टाईम वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाईम वाचवायचा आपल्याला. घरी जाऊन परत ऑर्डर मारायचा प्लॅन ठरला. तर खूप आता घरी किती वाजेपर्यंत पोचतो नो आयडिया. एक रिक्षावाल्याला सांगितलं इथं थांबव, कारण अख्खा ट्राफिक असल्यामुळे गेलो चालत जातो. जास्त लांब पण नाही तिथे. तर बघूया आता इथलं मार्केट पण. तिथे आय थिंक पोरींचे कपडे जास्त होते. मला जर रिक्षा बसलो ना तेव्हा बघितलं मी, तेव्हा जास्त होते. पोरांचे कपडे काय दिसत नाही. बघतो काय आहे का घ्यायला की नाही इकडे. जवळच आहे स्टेशन. परत इथपर्यंत या रिक्षावाले ना, रिक्षावाल्याला डेंजरस आहे ना त्याला. आता मी बरोबर 30 रुपये होते म्हणून थांबून उतरलो लगेच. आता त्यावेळी थांबून त्यांचा मीटर वाढतो होतो. तर परत 40 रुपये झाले असते. स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई. वा, काय ते बघा. आता मी विचार केला इथं काहीतरी खायला येऊ. तर इथं आलो मी जम्बो किंगमध्ये. आता एक ऑफर होती त्यामुळे 129मध्ये कॉम्बो आहे. आय विल ट्राय जम्बो किंग. स्टेशनच्या बाजूलाच आहे, त्यामुळे नॉट बिटी. जाताना काहीतरी खाऊन जाऊया गाईस. तर हे बघा, आता विरार स्लो आहे आय थिंक. या प्लॅटफॉर्मवर आता मला वाटतं फास्ट ट्रेन थांबत नाही. जसा प्लॅन चाललेला तर फास्ट ट्रेन घेतली पुन्हा त्या मरीन लाईनला गेलो असं. बघू आय विल ट्राय. आणि फास्ट ट्रेन तर नाही, विरार स्लो आहे. कुठून जायचं आता यार? त्या प्लॅटफॉर्मवर असेल असं वाटतं, त्यामुळे इच्छित कोणता तरी. जी बघा, चर्चगेट ट्रेन आली आहे. फास्ट ट्रेन इकडे थांबत नाही, पण आता आपल्याला स्लो ट्रेननेच जावं लागेल. बघू आता ट्रेनमध्ये काय प्लॅन होतो तो आपला. मरीनला जायचं का काय करायचं काय नो आयडिया. पण आता आपण जशी ट्रेन भेटते तसं जाऊया आपण. पेन है इधर देख, दो दुकान पे से लेके न्यू राइडर अनलॉक. गाईज आता मी इथं चेक करतो की कुठची CST ट्रेन फास्ट लागली आहे, कारण की गर्दी तर बेकार असते. चढायला पण नाही भेटणार, बसायला पण नाही भेटणार. पण जाऊया CST रिटर्न. ओके, फायनल लेट्स गो. डोंबोली डोंबोली जर चुकून भेटलं ना चढायला फास्ट ट्रेनमध्ये, एक ते आतमध्ये चढायला भेटलं पाहिजे. गाईज बघा, टिटवाळा ट्रेन फास्ट लागली आहे.
टिटवाळा ट्रेन आय थिंक दिवा स्टॉप आहे, त्यामुळे कसंही करून चढावं लागेल. टिटवाळा ट्रेन पास. ठीक आहे भाई, चलो भाई. टिटवाळा ट्रेन फास्ट आहे. लेट्स सी काय करणार भाई, कसं पण जाऊन ते आपल्याला चढायला भेटणार. स्लो ट्रेनला बघा काय गर्दी आहे. थोडं पण आतमध्ये चढायला भेटलं नसतं, थोडंसं पण. विचार चाललेला मला जायचा स्लो ट्रेननी, बट ही कुठची आली आहे ही स्लो ट्रेन. आय थिंक मी विचार करतो CST रिटर्न मारू. चला तर काही फायनली 7 वाजता 6 वाजता मी दादर स्टेशनला होतो. दादर हॉस्टेल पकडली टिटवाळा आणि बरोबर 7 वाजलेत आणि 7 वाजता आपण पोहोचलो परत दिव्यात. गेलेलो 3:30ला दादर दिव्यावरून त्याला विले पारले आणि आत्ता आले 7 वाजलेत बरोबर पोहोचलो दिव्याला. ओके, आता जाऊन ऑर्डर मारूया. ही आपली 17वी ऑर्डर आहे. 16वी ऑर्डर आपल्याला आपला आर्या गुरुकुलचे स्टेशनरी बनवण्याकडे जायची ती ऑर्डर कम्प्लीट केली आणि उदूजॉलची बी ऑर्डर द्यायला आलो होता. 17वी ऑर्डर पुढच्या ऑर्डरमधून घ्यायची होती. आता ट्रॅफिक जाम झाला आहे, तरी पण आपल्याला काही करून 20 ऑर्डर मारायचे आहेत. कसं पण करून फक्त 20, बाकी 20च्या पुढे ऑर्डर नाही मारणार. ओके, तर चला गाईज फायनली एक वेस्टची ऑर्डर मागितली तर 20 ऑर्डर झाल्या आहेत. संध्याकाळी 3 वाजता 15 ऑर्डर मारला नाही. आता 5 ऑर्डर घेऊन कम्प्लीट केल्या आपल्याला 20 ऑर्डर कम्प्लीट. तर आता आपण ऑर्डर ऑफलाईन दिलं ना, बघू याच्यानंतर पुढे काय प्लॅन घरी जाऊ काय करू समजत नाही. तर पहिला तेच पुढे जातो, जेवढी कॅश जमा झाली आहे ती देऊन टाकतो.